नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी, सुप्रीम कोर्टाचा भाजपाला दणका, तसेच निवडणूक आयोगावर आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर खटला चालणार। नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघणार आहोत। काही दिवसांपूर्वी महापौर पदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबद्दल सुप्रीम कोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांना दणका दिलेला आहे आणि त्यांची जी 8 मध्ये अवैध ठरली होती ती आम आदमी पक्षाची उमेदवार महापौर म्हणून घोषणा केली आहे। यामुळे भाजपाने देशात आणि राज्यात जे काही राजकारण केलेलं आहे त्याला सुप्रीम कोर्टाने अशी एक सनसनी चपरक दिलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा जे 2 महत्त्वाचे पक्ष फोडले होते त्यामुळे आता निवडणूक आयोग याच्यावर सुप्रीम कोर्ट कारवाई करू शकतं। निवडणूक आयोगाने जे काही चिन्ह आणि पक्ष जे संस्थापक आहेत त्यांच्याशिवाय इतरांना दिले होते त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात अशी नाराजगी सगळ्या स्वायत्त संस्थांवर होती। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने त्यांना इशारा देत आता पुढील महाराष्ट्रात अशी चर्चा होऊ लागली आहे की शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंना आणि राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांना मिळण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।